प्रशासनातील अधिकारी राजकारणात येणं काही नवीन नाहीये। श्रीनिवास पाटील यांच्यापासून अनेक IAS IPS अधिकाऱ्यांनी निवडणूक लढवलेली आहे। राज्यसेवेतील अधिकारी देखील निवडणुका लढलेत आणि जिंकलेत देखील। यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळाच योग घडून येईल असं दिसतंय आणि त्याचं कारण म्हणजे राज्याच्या ग्रामविकास खात्यातील 3 अधिकारी एकाच वेळेस राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये सक्रिय आहेत। त्यातील एक खासदार राहिलेत, एक आमदार आहेत, तर एक नशीब आजमावण्यासाठी सज्ज आहेत। हे अधिकारी नेमके कोण आहेत आणि राज्याचा ग्रामविकास विभाग आणि याच विभागातून राजकारणामध्ये येणारे अधिकारी हे कनेक्शन नेमकं काय आहे या व्हिडिओतून जाणून घेऊयात। शिर्डी लोकसभा राखीव झाला आणि ग्रामविकास विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी असणारे व शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले भाऊसाहेब वाकचौरे हे रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांना पराभूत करून जायंट किलर ठरले। तेव्हा प्रशासनातून खासदार आमदार होता येतं हा ट्रेंड या भागामध्ये प्रस्थापित झाला आणि तो उत्तरोत्तर दृढ होत गेला। 2019 ला दुसरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि लेखक लहू कानडे याच लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामधून आमदार झाले आणि आता याच ग्रामविकास विभागातील तिसरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन उदमले हे 2024 च्या लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत। त्यामुळे ग्रामविकास विभाग पुन्हा एकदा चर्चेत येणार असं चित्र दिसू लागलेलं आहे। विशेष म्हणजे हे तिन्ही अधिकारी चर्मकार समाजातील आहेत, मात्र वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत। भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये असून त्यांची 2024 ला उमेदवारी निश्चित मानली जात सुद्धा आहे। त्यांनी प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे। तर लहू कानडे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार असून त्यांचं नाव काँग्रेसकडून उमेदवारीसाठी चर्चेमध्ये आहे, परंतु ते पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे। तर महाविकास आघाडीमध्ये शिर्डीची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जाईल असं निश्चित सुद्धा मानलं जात आहे। आता नितीन उदमले हे तिसरे क्लास 1 अधिकारी असतील जे राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज आहेत। नितीन उदमले यांनी 2014 ला आपकडून शिर्डी लोकसभा लढवलेली होती, परंतु तेव्हा त्यांचा पराभव झाला होता। अपयशानंतर ते आम आदमी पक्षामध्ये फारसे सक्रिय नव्हते। 2014 च्या नंतर त्यांचा संघ परिवाराशी संपर्क झाला आणि त्यातून ते भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेकडे ओढले गेले आणि 2018 पासून ते भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत। तेव्हापासून ते भाजपातच असून भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष देखील आहेत। 2019 लाही लोकसभेसाठी त्यांचं नाव चर्चेमध्ये होतं, मात्र जागा शिवसेनेला असल्याने त्यांनी शांत राहणं पसंत केलं। आता मात्र राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविषयी जनतेमध्ये नाराजी असल्यामुळे आता ही जागा भाजपला जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे भाजपाने शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेची जबाबदारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती सोपवलेली आहे। जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये असताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही जागा भाजपला द्यावी अशी मागणी देखील केलेली आहे आणि असं झाल्यास भाजपकडून नितीन उदमले हेच प्रमुख दावेदार राहतील अशी देखील चर्चा आहे। भाऊसाहेब वाकचौरे यांच्या समोर दुसरा चर्मकार समाजातीलच अधिकारी हवा असं मानणारा एक वर्ग या मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळे उदमले यांना उमेदवारी मिळाल्यास ग्रामविकास विभागातील तिसरा अधिकारी खासदार होईल का हे पाहणं मात्र औत्सुक्याचं राहणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट करून नक्की लिहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला YouTube आणि Facebook वर सबस्क्राइब व फॉलो जरूर करा।